रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. खालनं घड असं लूज सुटायचं असं असं खालनं लूज सुटायचं घड. मग ते 85 दिवसाचा प्लॉट झालाय तर अजून तर गोळी नाही सुटलेली. झाडाची कॅनोपी, घडाची साईज बीज एकच नंबर झाली ना. रामकृष्ण हरी. सर्व शेतकरी बांधवांचे रामा ॲग्रोटेक प्रोफेशनल यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आज आपण तुळशी या गावामध्ये आलो आहोत. तत्पूर्वी आपण शेतकरीची संपूर्ण ओळख करून घेऊया. नमस्कार, आपली ओळख सांगा. रामकृष्ण हरी, माऊली माळी, तुळशी. बरं, आपण रामा ॲग्रोटेक कंपनीची औषधं किती दिवसापासून वापरत आहे? ही तिसरं वर्ष रामा एवढ्या कंपनी औषध वापरतो आपण. तिसरं वर्ष पूर्ण होते आता. हां, जर 3 वर्षापूर्वी तुमच्या समस्या काय काय होत्या? जास्त ममिफिकेशन होत होतं ना. त्यानंतर सध्या ममिफिकेशनचं नाही. ममिफिकेशन म्हणजे काय व्हायचं नेमकं? खालनं घड असं लूज सुटायचं असं खालनं लूज सुटायचं घड. मग ते 85 दिवसाचा प्लॉट झालाय तर अजून तर गोळी नाही सुटलेली. मग ह्याच्यासाठी तुम्ही आपल्या कंपनीचं काय काय वापरलं? आता सुरुवातीला आपण छटणी केल्यापासून जर सांगायचं असेल तर द्राक्ष पेशील एक वापरले, होमिक वापरले, द्राक्ष पेशील वापरले. परत 70 दिवसाचा प्लॉट झाला का बाळी सृष्टी ते एक वापरलेलं आहे 70 दिवसांना. अजून एक डोस दिला का. म्हणजे आतापर्यंत म्हणजे 70 दिवसाचा डोस झाल्यानंतर तुम्ही बायोसृष्टी वापरलंय? बायोसृष्टी वापरली. बायोसृष्टी ही तुम्ही अगोदर जे वापरत होता म्हणजे कशासाठी वापरलंय ते? ही गर उतरण्यासाठी, लष्टर मालाला कलर, एकसारखी गोळी समान होणे त्यासाठी वापरतो. ममिफिकेशन होत नाही ना. मग खालनं जी घड लूज पडतात का, असं लूज व्हायची बांधण नाही. घड असं घड आहेत का, असे सगळं कडक माल राहते कडपतो. म्हणजे तसं काय झालेलं नाही आता तर न झालेलं नाही. मग आता तुम्ही ह्याच्यानंतर ना आपलं बायोसृष्टीचा आणखी किती डोस करणार आहेत? अजून 2 डोस देणार आहे याला. हे आपलं टोटल क्षेत्र किती? ही टोटल 1 एकराचा प्लॉट आहे द्राक्षीचा. 1000 झाड आहेत 1 एकरात. ह्याला आपण पहिल्या डोस पासून काय काय सोडलेलं आहे? पहिला डोस आपण होमिक दिलता बाग छटणी केल्यानंतर. होमिकचा रिझल्ट कसं? होमिक एकच नंबर रिझल्ट आहे होमिकचा. क्वालिटीबिलिटी चांगली आहे, पाण्यात टाकवसर वेगळं. परत होमिक झालं का बाग ते 7व्या 8व्या दिवशी प्लॉटला द्राक्ष पेशल त्याचे 2 डोस झालेत. मग ते त्याने काय काय जाणवलं? त्याने झाडाची कॅनोपी, घडाची साईज बीज एकच नंबर झाली ना. झाडाला म्हणजे असं पोषकपणा झाला, जास्त लुसलुशीतपणा. मग त्यांच्यामधून रोग कुठला जाणवतो का? नाही, रोग बी जाणवत नाही त्याच्यामुळं. आणि प्लॉट 29-28 शेंडा मारा येतात त्याच्यामुळं. आता काय जर प्लॉट 32-33-34-35 दिवस प्लॉट शेंडा मारा येत नाहीत. बरं. मग शेंडा 28 मारायचं पाहिलं बागाचा नियमानं असं प्लॉट. आणि परत 70 दिवस झाला ना, ह्याला आपण बायोसृष्टी सोडलं होतं. हे सोडलं काय आपल्या मालाची फुगवण, चकाकी, कलर, लष्टर चांगला 1 नंबर. गरवाडा 1 नंबर काम करते. गेल्या वर्षी वापरलं म्हणून ह्या वर्षी आवर्जून तुम्हाला फोन करून मागवलं आपण. तिसऱ्या वर्षी आता ही 1 डोस झालेला आहे. 1 डोस झालेला आहे. आता हिथून पुढे आणखी किती डोस घेणार आहे तुम्ही? अजून 2 डोस सोडायचे. एक 15 दिवसाच्या आसपास. 85-70 दिवसाला सोडला आपण. आता आज 85 दिवस झाले. 5 दिवसांनी 1 डोस द्यायचा याला आता 20 दिवसाच्या आसपास. बरं. म्हणजे ह्याच्यामधून तर आतापर्यंत तुम्ही जी रामाचे औषध वापरले ते सगळं समाधानी आहे? ह्यातनं रासायनिक शेतकरी म्हणतात रासायनिक शिवाय आपलं द्राक्ष येऊ शकत नाही. पण 100% येते रामाड्या कंपनी औषध वापरले आपण. त्याच्यामुळे खर्च कमी तरी बघू शकतोय आपण. आता असं आता प्लॉट मग एकही झाड नाही आपल्या झाडाला माल नाही असं नाही. त्यानंतर बऱ्याच जण बागा जरा थोड्या हे येते ना, माल उतळ पातळ आहेत माल पण उतळ पातळ आहेत. पण आपण याला एप्रिलला बी सोडले होते हे औषध डोस दिलता 1 एप्रिलमध्ये. म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आहात? समाधानी. आणि तुम्हाला एक प्रॉडक्ट दिलं की आपण बायोक्रांती, त्याचा रिझल्ट कसं काय? हो, ते बी 1 नंबर आहे. ॲपटेकला त्याचे 2 डोस झालेत. ते आपण दिलतंय त्याला 13-14 दिवशी 1 दिलता डोस. ते प्लॉट छटल्यानंतर. आणि परत जे दिलता ते 60-65 दिलता. 1-2 डोस झाले ते बायोक्रांतीचे. ते ॲपटेक करते ना चांगलं. 1 नंबर रिझल्ट त्याचा बी.
त्याचा बायोक्रांतीचा बी दिलेल्या माहितीवर धन्यवाद. धन्यवाद.